आज आपण पाहणार आहे अशी एक खुश खबर। लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक अशी घोषणा केलेली आहे जी प्रत्येक घरात दिलासा देणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजच्या ताज्या घडामोडीत यात काय बदल झालेले आहे हे जाणून घ्यायला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या हजारो महिलांना लवकरच थेट आर्थिक मदत मिळणार आहे। सरकारकडून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये मदत मिळतेच, पण ही रक्कम वाढ होणार आहे, म्हणजेच 2100 रुपये वाढणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे। ज्या महिलांनी नुकताच या योजनेत अर्ज केलेला आहे त्यांना त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे। सरकारने यासाठी एक सोपी पद्धत आणलेली आहे, ती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपण आपले नाव यादीत तपासू शकतो। योजनेची कठोर पडताळणी सुरू आहे। अनेक महिलांची नावे अपात्र ठरण्यात आलेली आहे। जर तुमच्या बँक खात्यात योजनेचा हप्ता जमा झालेला नसेल तर तुमचे नाव अपात्र यादीत असण्याची शक्यता आहे। या योजनेत पात्र बहिणींना 1500 रुपये मिळतात, पण सरकारने ही रक्कम टप्प्याटप्प्याने 2100 रुपयापर्यंत वाढण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे, जेणेकरून महिलांना अधिक फायदा होईल। या योजनेवर हजारो कोटी रुपयांचा खर्च होत असल्याने सरकार आता या खर्चाची योग्य पडताळणी करत आहे। या योजनेच्या अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या प्रक्रियेत शासनाच्या इतर योजनांतून आधीपासूनच आर्थिक लाभ घेणाऱ्या अर्जदारांची विशेष तपासणी केली जात आहे। योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता आहे, मात्र यामुळे पात्र असूनही ज्या महिलांचा लाभ तात्पुरताच ब्रेक लागलेला आहे, या तपासणीनंतर सर्व पात्र महिलांना नियमित लाभ मिळेल अशी घोषणा सरकारने केलेली आहे। या योजनेचे पैसे दर महिन्याला 10 ते 15 तारखेपर्यंत येतात, पण सणासुदीमुळे काही वेळा ही तारीख बदलल्या जाऊ शकते। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होतात। राज्यातील लाखो महिलांना निराशा सहन करावी लागत आहे। सरकारने या योजनेसाठी निश्चित केलेले नियम अटी पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीवर आधारित या कल्याणकारी योजनेतून आजपर्यंत सुमारे 42 लाख महिलांचे अर्ज नाकारले गेलेले आहे। या प्रचंड संख्येपैकी 26 लाख महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरलेले आहे। सरकारी यंत्रणा सतत अर्जाची छाननी करत असल्याने अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे। परंतु खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी कठोर पडताळणी आवश्यक सुरू आहे। यामुळे अनेक अपात्र अर्जदारांना योजनेतून वगळण्यात येणार आहे। सरकार या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सतत सुधारणा करण्याच्या दिशेने एक काम करत आहे। या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे की येत्या काळात या योजनेचा आढावा घेऊन आवश्यक बदल केले जातील। या योजनेच्या पडताळणीनंतर या योजनेत पात्र महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार आहे असे शासनाने सांगितलेले आहे। अशाच लाडकी बहीण विषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।